गोड्याला याला एक चांगले भेटले. वर्षाला का तुम्ही वर्षाला येता का? हा चांगली वर्ष येत जाऊ. आवाज गोड आहे वाटत. एक काय सांगतो, आपल्या गळ्याच्या आपल्या तोंडातला जी घसा आहे का, घसा गिळायसाठी आहे, कंठ भाजनासाठी आहे आणि नरड दाबायसाठी आहे. म्हणून कंठ असावा. गोड गाव, देखणं गाव. लता मंगेशकर जाऊन वर्ष झालं, गेल्या महिन्यात फेब्रुवारीला वर्ष झालं. लता मंगेशकर जगाची कोकिळाव, मराठी गाणं रिमोट दाबला, टीव्हीवर पहिलं गाणं लागायचं. लता असं राहिली, माळ्याच्या मळ्यामंदी काठाची पाणी बोला कोणाचे बी माहेरचं काढूया, आनंद वाटतो. आम्हा वारकऱ्याचं माहेर कोणतं? आळंदीन पंडित. माऊली ज्ञानोबाने संसार केला नाही, माऊली ज्ञानोबाने काही केलं नाही, पण जगापुढे हात करून सांगितलं, अवघाची संसार साध्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजानं आपल्या बायकोसाठी संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळ बांधलं. बायकोची आठवण म्हणून काय बांधलं? अजंठा वेरूळ. जगामध्ये 8 आश्चर्य आहेत, त्यातलं एक आश्चर्य. शहाजहान राजा मुसलमानाचा होता, त्याच्या बायकोचं नाव होतं मुमताज. यमुनेच्या काठी आग्र्याला त्यानं ताजमहाल बांधला. त्याला म्हणते ती बायकोची आठवण. आपलं एवढं आहे, आपल्याला दिलेलं घरकुल नीट नाही, बाथरूम उघडं पत्र निघालं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्या, पायरीवर तसलं काळं अजून मी सांगतो, अंगावरचा कपडा, अंगावरला कपडा आणि घर चांगलं पाहिजे बघा. तुम्ही स्लॅब न टाका, पण आई जाडून एका म्हातारीनं मला चहा केला हवं, चहा करताना मिसरी लावली. पाया पडतो तुमच्या मिसरी लावू नका स्वयंपाक करता. मी म्हातारी चहा करता करता 2दा चुकीच्या कोपऱ्याला ठोकली आणि तिसऱ्यांदा पाठीला ठोकली. मी उचलली
म्हणून बसू खेळू बसावून येत. पुन्हा दुसरं काय 2 नंबरचं क्रियापद खेळणे खेळू. काय खेळाव खेळ मांडीला वाळवंडी गाय फेकून काय केलं डुकरं कुत्री मांजरं हारनच मारली. पण नीरज चोप्रानं एकच बाला फेकला. या केंद्र सरकारनं 13 कोटी बक्षीस दिलं. आणि म्हणून करतात मी 38 वर्ष झालं कीर्तन करतोय. लक्षात असं का असं कीर्तन करा जग तुमचं नाव आहे. अनेक बायकाला मुलं झाली पण दाराहून संभाजीला आपला मूल मानलं जिजाऊच्या सांगण्यानं. आणि छत्रपती सम्राट धर्मवीर उभा केला एक आणि म्हणून करतात आवर्जून काय मिळून न मिळू का परवळला आपण येत असतो राष्ट्रभूषांच्या गावी जायला. मी रायगड जाऊन बघून आलो प्रतापगड बघून आलो. काय लोक देवाला जाते ती पण सोम दुसरं करते. आम्ही गेल्या वर्षी कशाला गेलो महाबळेश्वर गोकर्णला. रात्री 2:30 वाजता दर्शन झालं आणि आमचे जिपा त्या ड्रायव्हरनी काढल्या गोव्याला. महाबळेश्वर गोव्याला जाते ती वय उघड्या बाया बघायला इतकी दळीन जायची म्हणता. अरे आपण महादेवाला आलो बायको म्हणली गोव्याला पुरून येते का. माझ्या आई बापानं पुण्य केलं. मी माळकरी झालो मी कीर्तनकर झालो. माझ्या जीवनाचं मी वाटोळं करू करायचं नाही. लक्षात जीवनामध्ये 2 गोष्टी करायच्या हरिभजन करायचं देश प्रेम गीत गायचं. लक्षात म्हणून खेळ खेळताना होतो तो लंगडी कबड्डी जिबळ्या जिबळ्याला पाय फुटायचं सगळं सगळं लस दिलेलंच वाय. पुरीचे जिबली पिटवायच्या मीठ का बोललो फुगडी असायची. खेळ पुढे खूप चांगलं फुगडी असायची खो खो असायचा लंगडी असायची कबड्डी असायची चेंडू पडली विचू दांडू असायची. हो आणि एवढं ना गवळणी सुद्धा आहे. हा मामा बोरा हा मामा हा मामा बोरा हा मामा रिटायर झालेली सगळी माणसं कोणता खेळ खेळते ती 52 श्लोकी गुरुचे.
म्हणून करता खेळ चांगला खेळ. आणि तिसरं क्रियापद आहे जेऊ. बसू, खेळू, जेऊ. तुम्ही म्हणणारा चालून बरं आहे म्हणणार. जेवताना सुद्धा नीट जेव. त्या सासवडला मी गेलतो जेवायला, मारवाडी. त्या माणसानं आम्हाला जीव वाढलं. 12 वाट्या, 1 परात, 13 तांब्या, 14 फुलपात्र, 15 मीठ. 11 वाट्यामध्ये दूध खीर, साधी खीर, पातळ वरण, तिखट वरण, खारट वरण, आंबट भाजी, इतर भाज्या, पेनपाला, काय वेगवेगळ्या वस्तू त्यात होत्या. आणि एका वाटीत नुसतं बिस्लरीचं पाणी. मग मी आणि 2-4 वारकरी होतो. पुरी आणि लाडू जोडीला. आमचं वारकरी पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बी बुडवून खायला. मारवाडीची खवळलं. मूर्खव का म्हणलं, तुम्हाला जेवायची अक्कल नाही. ती म्हणजे का पाण्यात का पुरी बुडवता? ती म्हणजे कशाला ठेवलंय? अहो, एक भाजी खाल्ल्यावर त्या वाटीत हात बुचकाळायचा आणि मग दुसरी असाय जेवायला सुद्धा अक्कल लागते. तसा सोडला माझी बाकी आहे. तिने आता मला जीव वाढलं. सकाळ सकाळी म्हणजे मामा नाश्त्याला काय करू? मॅडम कर उतापा. उतापा म्हणजे अर्धवट शिजलेलं टमाटो, अर्धवट कांदा, पीठ, मग टेबल मऊ, प्लेट मऊ. तिनं मला ती उलटण येऊन एक दिलं आणि ती कंस वाडाचं एक. ती म्हणजे ह्यानं दाबा आणि ह्यानं वडून खावा. मी ती दाबाला वाढायला गेलं, सगळंच खाली पडलं. कोणाची उचलून द्यायला गेलं तर ती म्हणजे मामा खालचा घेऊ नका म्हणजे. आमच्या सासवडमध्ये नावं ठेवतात. दुपारी 12 वाजता जेवायचं. 5-6 जण होतो आम्ही. असं जेवायला बसलो. वजनी कवळ घेतला, झालं पाणी फिरवलं. तेव्हा तिला म्हणजे थांबा मामा, 2-4 पांढरी पटकर आणली आणि आमच्या गाड्याला बांधायला लागली. याला हजमच करते का काय? आमची बाची म्हणजे हजमत नव्हं, याला डिनर सूट म्हणते ती. डिनर कशा पाय तर वगुळ आलेलं दिसून. अहो, आम्ही धारावच्या गावची लोक आहे, आपण होलची लोक आहे. वगुळ येसतर तरी आम्ही सप्त्यातलं खात नाही बघा. आम्ही घालू पदार्थ पण कापडवर असली पेन्सिल खडू कोळसा घरावर लिहून ठेवा. मी गावाचं, देवाचं, भावाचं खाणार नाही. जे खातात असा म्हणजे टाकू शकत नाही. जे खातात अशी माणसं गोळा करू शकत नाही. मला आचार्याची कामाला अर्ध्या तासात जीव वाढला. मला विठ्ठल काय जेवावं, काय जेवावं? ब्रह्म सोडी का
खेळू जेऊ आणि तेथे तुझे नाम गाऊ. मग कोणतं नाव? रामकृष्ण गोविंद काकड्याचं चरण आहे. रामकृष्ण गोविंद गोपाळ माया माऊली सीता. राम रमयंती कृष्ण करुषेती रम्य राम आहे. रामे राम शिव रामयंती रामा. सुंदर राम श्लोक म्हणताना तुम्हाला येतो तसं आवाज काढा आणि श्लोक तसाच म्हणा. तुम्ही नव्याद्यातला 11वा श्लोक घेतला होता. हा तसं जर बघायला गेलं प्रवचनकर कीर्तनकारला 12-15वा अध्याय 9वा बरोबर येतो. 9वा 12वा आणि 15. काय कधी करावं हे ठरलेलं आहे हो. नामचिंतन तुम्ही आम्ही करावं म्हणून मला सांगतात तेथे तुझे नाम गाऊ. कोणतं नाव? दुसऱ्या चरणात सांगितलं रामकृष्ण नाम माळा. देवानं जरी सोड नाही दिला नाही त्या वाचून भुकेला विठ्ठल आणि जसा बोल म्हणून करता. महाराज सांगतात रामकृष्ण नाम माळा घालून गळा. किती महाराज भजन करता करता तुका वाई टाळी उभा सन्निध. तुकाराम महाराजांनी भजन चालू केले की देवाला आधी या. भजन संपलं तुकोबारांनी डोळा उघडावं. समोर पाहतो पाहता श्रीमुख सुखामध्ये सुख डोळ्यांची सगळी इसरलेली बाबा. मिलिटरीवाल्याची बायको नवऱ्याला इसरत नाही. गुढीपाडवा दिवाळी इतर सण आज आहे ना असं चौकटची धरती त्या मिलिटरीवाल्याची बायको सासूमध्ये अगं शारदा हे शारदा तसं का ग जेव की शारदा हे शारदा
मला 74 वय आहे तरी दिवसातून बायकोच्या 3 वेळा उचक्या लागते. असं भजन करावं देवाला उचकी लागावी नाही का. असं चिंतन करा की ज्या चिंतन कळत बी नाही हो. मी सांगलीला गेलो, द्वादशी होती आणि उपाध्याला सकाळ उठून बेसन खाव नियम आहे त्याला. पिठलं भजी काय पिढा सरती हरभरे एवढी सुद्धा पिढा राहत नाही. म्हणून त्याला म्हणलं बटाटवाडा आण. त्यानं आणून ठेवला मोठा बटाटवाडा. मी फोडला तर त्यात आपूट वांग. मी त्याला म्हणलं वेटर इकडे ती म्हणा काय अरे यात बटाटवाडा नाही म्हणलं आपूट वांग आहे. ती मालकाला सांगायचं म्हणला. हा मला सांगायचं नाही. तसंच पिलेट घेतला आणि टॅबला ठेवला मालकाच्या काउंटरवर. अरे म्हणलं बटाटवाडा नाही यात बटाटा नाही म्हणलं नुसतं वांगच आहे. मला म्हणला कुठला हो तुम्ही. म्हणलं मी सोलापूरचा आहे. मग शंकरपाळी खाल्ली का म्हणला. मी म्हणलं होय बऱ्याचदा. मग त्यात शंकर असतो का. गपची पावत असला वाडा खाल्ला. मला नाव जरी बदलून असलं 3ऱ्या चरणात तुकोबा विश्वास हा धरू, विश्वास हा धरू, विश्वास हा धरू, विश्वास हा धरू, विश्वास असल म्हणून अतिशय गोड बोऱ्या. 40 मिनिटात लोणंदवर यांच्या गावाला आणलं मला. मारून टाकते. परमार्थामध्ये करा करा लागपाठ बर का. जरा पंढरीची वावा लागपाठ केली पाहिजे हो. लक्षात घ्या सध्या युग कसा आहे कॉम्पिटिशन. IIT नावाच्या परीक्षा आहे बघा पेपर. इन्फॉर्मेशन ऑफ द टेक्नॉलॉजी लय वाईट पेपर आहे अहो.
कसले करू सोडवते तीन काय अजून सांगू का इलेक्ट्रॉनिकचा पेपर कसा सोडवते ते कोणाच ठाऊक हो अवघड आहे अहो म्हणून करता रोज एक नवं निघालंय भजनात सुद्धा नवं निघालंय सासवडला भजन ऐकलं नमन सासवडला बघा घे 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 हरिनाम घे 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 कुठं जायचं तुम्हाला लय काय पाणी भजन म्हणणं बारामतीच्या पलीकडे काय केल्यात भजन आहे सगळं खोटं नाही सांगत आल्याला अनुभव लहानपण आल्या का देवा लहानपण आल्या का देवा लहानपण आल्या का देवा लहानपण आल्या का देवा हे कशासाठी चाल काढली उद्या तुम्ही हरिपाठ माना हरिपाठ त्यांचा पाठ होईल काय हरिपाठ मला आवड हरिपाठ घ्यायची पद्धत कशी त्याच्यावर काय बिघडलेल्या हरणा मागं ते सर्व कुठं सगळं उद्या कोण मला उद्या काय म्हणता तू तुझ्या घरात तू बोंबलाला का हरिपाठ म्हणा ऐकू जाईल असा कळलं असा विश्वास भक्त प्रल्हादानं नारायणाने होऊ येऊन कीर्तनी अनंत गीती जनाबाईनं दळिता कांडिता तुझं गाई अनंता हा विश्वासानं पांडवांनी ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा भगवंताचं चिंतन अर्जुनाला पांडवाला एका भोगुण्याखाली पाचीला कळतं का त्याला खेडेगावाचं भोगुणं म्हणतात भोगुणं नव्हती भोगुण आहे तुम्ही काय भोगुणं म्हणून काय भोगुण त्याला हा त्याच्याखाली जाळ घालायला बघा एक बिंडा दोन बिंड दोन तीन क्विंटल जळण संपलं तर त्या पातेल्यातलं पाणी काही गरम होईना कृष्णानं जर विचारलं भीमा बघवर नाही थंडच आहे धर्मा बघवर थंड आहे अर्जुन थंडच आहे कोणतीला विचारलं कृष्णानं हा आत्या बघावर म्हणला थंडच 7च्या 7 जण उठून उभा राहील कृष्ण एवढं जळण संपलं पातेल्यात दोष आहे का पाण्यात दोष आहे तुमच्या तुम्हीच बघा की म्हणला हात घालून पातेल्याला हात घातला तर एक बिंडकुळीचं पीठ होतं कुणाला आवडीनं भावे तुझी चिंता त्याशी असे पॉइंट वयानं नोटेड करायचे उद्यापासून त्याच्यात जरा अंतरावर बसायचं नोटेड करायचं हे मिळत नाही पण आम्ही ओघात बोलून जातो होत नाही असं सगळ्याचं कीर्तन काही सारखं नसतं तर त्या पातेल्याच्या बोलायला बिडकुळीचं पिल्लू होतं देवाची जबाबदारी आहे आवडीनं व्हावे हरिनाम तुझी चिंता
असा विचित्र बोलणं येते तू कीर्तनाला जाऊ नको म्हणून. मी त्याला म्हणलं मी कीर्तनात मरू दिलं. मी डॉक्टरकडे गेलो, मला 2 वर्षाला शुगर झाली आहे, साखर. त्या डॉक्टरनं मला उलटा पालटा केलं, तपासलं. डॉक्टर मला म्हणला गोड काय खाऊ नका, साखर खाऊ नका, गुलाबजामुन खाऊ नका, लाडू खाऊ नका, करंजी खाऊ नका, पोळी खाऊ नका, दूध खीर खाऊ नका, सफरचंद खाऊ नका, डाळिंब खाऊ नका, पपई खाऊ नका, कलंगडं खाऊ नका, रामफळ खाऊ नका, सीताफळ खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, पुरवडी भजी भातोडी काही खाऊ नका, तळलेलं काय खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ म्हणून. या 2 महिन्यात मी सगळंच खायला चालू केलं. न खाऊन बी मरतय, त्याच्यापेक्षा खाऊन मरावं. निदान कावळ्याचा ह्या पोटात
अन्नदान करणारी वारकरी मंडळी, काकडा मानणारी मंडळी, तुम्ही सगळे स्पीकरवाले, मंडपवाले, तुम्ही सगळ्या महिला वर्ग, माता भगिनी, माय वावकी, सगळ्यांचं कल्याण व्हावं. किती थाट आहे माझा. या हारा एवढी सुद्धा माझी उंची नाही. माझ्या लग्नात सुद्धा हार नव्हता. पण मी बाकीचं काय केलं, भजन तर मी सांभाळलं, पण बायको सांभाळली बाबा. ज्यांना बायको सांभाळली त्याच्यावरची संपत्ती कमी होत नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर यज्ञ केलता. सीता नव्हती, काय केलं, सोन्याची सीता बनवली. जीवनात 3 गोष्टी होणी बघा. माणसानं नोकरीतनं रिटायर होणे, बायको मरून येईन, खात्यावरनं पैसे संपवणे बघा. ज्याची मिले त्याला उद्या विचारा. कस काय आपा कुठलं काय राधी गेल्यापासून काय नाही. कशाची राधी लटिका व्यवहार सर्व हा संसार वायाईर नरहरी. महाराज सांगते हा तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागत. आमचं जीवन कशासाठी, तुम्हाला शरण येण्याकरता. वारकऱ्याने टाकून देऊन बोलू नये, लक्षात घ्या. पण माणसं लय बोलते तिने बरोबर. हा कळला का. लोक लबाडाच्या मागं लागल्या नाही. साधा कीर्तनकार चालला ना, साधा टाळकरी, साधा पकवाजा, फेस टू फेस कोडल्यासारखं इकडं. म्हणून करता जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे ना तुम्हाला. तुका म्हणे आता आळंदीला तुम्ही गेलेच पाहिजे. काय हा महाराज सांगतात ना, जे आळंदीला जातात ते माऊली ज्ञानोबरांना आवडतात. जे पंढरपूरला जातात ते सगळ्या संतांना आवडतं. लक्षात. महाराजांना 65 गावाला जहागिरी होती. किती? 65. तेवढी उधळल्या. आणि या समाजाकरता हा वाडावया सुख भक्ती भाव धर्म कोळाचारी नाम ठेवलं. गाता कोणी बुडवला मला माहित नाही, पण बुडवला. गाता कोणी बुडवला मला माहित नाही. पण गाता 13व्या दिवशी न येता 14व्या दिवशी वर आला. इंद्रायणी नदीला. आणि इंद्रायणी नदीनंतर तुकोबाराय म्हणतात, देवा पहिल्या दिवशी गाता जर दिला असता मला एवढं 14 उपवास घडलं नसतं. माझं 14 टाळकरी आज 13 दिवस पाण्यात पोहत्यात. का? गाता वाहून लावली म्हणून. ही 7-8 मंडळी गाणारी वाजवणारी 7 दिवस राबते ती गाता वाहून जाऊ नये म्हणून. ज्ञानेश्वरी वाहून जाऊ नये. वाचावी, आपण म्हणतो नाही मावळण वाचावी, बहीण वाचावी, मुलगी वाचावी, बायको वाचावी. आणि मग ज्ञानेश्वरी मरावी काय? ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली पाहिजे. जीवनामध्ये जो आनंद आहे, किती अध्याय? 18 अध्याय, 9000 ओवी, 3500 दृष्टांत. आणि ज्ञान होय मुळा अति मूर्ख. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. का? हा करीबचे काय आळंदीच्या माऊली ज्ञानोबाराच्या समाधी पुढे 2-3 पिंपळाची झाडाची काल बघून आलो. पहिले एकच होतं. आणि अभंग रस्ता केला. जयाची जरी सोन्याचा पिंपळ, अंग्याची वळ. वास्तविक त्या पिंपळाला सोन्याची पानं नाहीती. जर असती त्या लोकांनी मागच सुद्धा लावला असता त्या पानाला. सोन्याचं पान कोणतं? ही दोन्ही तिन्ही पकवायची. सोन्याचं पान कोणतं? ही 2-4 गाणारी मंडळी. सोन्याचं पान कोणतं? ही आंबराण्याची मुलगी कसून बाई, सोनबाई. ही सोन्याचं पान चौकदार
सोन्याचं पान ती न करी सोन्याचं पान याला सोन्याचं पान म्हणते ती. महिला मंडळ करताना मी ऐकतो पंगत घालायला पासून बघाय. अहो ते तेवढंच नाही, तुमचं सासू सासर आज पंच कोणी गेलं ना ते सगळे आशीर्वाद देतात. म्हणून अन्नदानाला महत्व आहे. आळंदीला या ही जी मुलं शिकतात ना त्याचा एक सुद्धा माणूस तिरस्कार करीत नाही. माधुकरी आनंदानं वाढतात. त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये जो आलेला अनुभव आहे. ते श्रीमंत होणार, ते श्रीमंत होणार, ते श्रीमंत आहेत महाराज. गजानन लक्ष्मी एखाद्याकडे असेल तर वारकऱ्याच्या पाया पडणार. पण याच्यामध्ये निर्मळपणा पाहिजे, स्वार्थ नको आहे. इंद्रानं नवनाथाचं पाय धुतलं, इंद्रायणी नदी तयार झाली. हा 2 तीर्थक्षेत्र तयार, एक आळंदी दुसरं देऊ. नवनाथाचं पाय धुतलं ती पाणी होते अजून. महादेवाच्या अंगाचा घाम सुटला त्याची भीमा नदी तयार झाली, तिची चंद्रभागा झाली आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण झालं. म्हणून करतात कोणी ह्यातलं कमी नाही, कोणी हलकं नाही, लक्षात घ्या. सकाळी 6 वाजल्यापासून गाड्यावर आहे भज करायला, उद्योग आहे सागरचा. हा आणि आळस नाही पोट्याला आलाच पण. हा गुण गाईन आवडी आणि हिची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर